युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी हिंगोली शहरात युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले। सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून केंद्रातील मोदी सरकार मात्र राम मंदिर सारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे। त्यामुळे युवकांना मंदिर नव्हे तर रोजगार हवा असे सांगत युवक काँग्रेसने हे आंदोलन केलं। केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। या युवकांनी न्याय दो रोजगार दो अशा घोषणा दिल्या। माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनाला अंकुश देवसरकर, रजित गोरेगावकर, मदन शेळके, एस देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज, हिंगोली। आज हिंगोलीला युवक काँग्रेसच्या वतीनं रोजगार दो न्याय दो या कॅम्पेनची सुरुवात झालेली आहे। त्या कॅम्पेनच्या संदर्भात एक मोबाईल नंबर होता की जे मोदी सरकारनं सांगितलं होतं की प्रत्येक वर्षी आम्ही 2 कोटी रोजगार देणार। तर आता युवकांना 1 लाख आतापर्यंत त्यांनी रोजगार दिलेला नाही। तर त्याची पोलखोल करण्यासाठी आम्ही जो नंबर व्हायरल करत आहोत त्या नंबरवर युवकांनी जो बेरोजगार युवक आहे ते युवकांनी त्याच्यावर मिस कॉल द्यायचा आणि त्याची नोंदणी काँग्रेसकडे आमच्या माध्यमातून केली जाणार आणि लोकांसमोर मांडण्यात जाणार किंवा आम्ही 2 कोटी तुम्ही वचन दिलं होतं, तुम्ही आतापर्यंत किती लोकांना रोजगार दिला, किती लोक बेरोजगार आहेत, त्याची पोलखोल करण्यासाठी आम्ही कॅम्पेन चालवला आहे। आज माजी आमदार भाऊ पाटील साहेब यांच्या डॉक्टर साहेब यांच्या मीटिंग घेऊन युवकांना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।